आणि याच अनुषंगाने आता एबीपी माझाची भूमिका काय आहे, कुठल्या गोष्टी यातल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर आहेत याबद्दल आपल्याला सविस्तर भूमिका मांडून माहिती देत आहेत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. सरिता. धन्यवाद पूर्वी. भोंदू बाबा, त्यांच्या मागे लागलेली नेते मंडळी आणि कधी आपल्या सो कॉल्ड दैवी शक्तींचा भ्रम निर्माण करत तर कधी भीती घालून महिलांचे शोषण करणारे आपण बघत आलोय. तुलनाच करायची झाली तर आसाराम बापू किंवा राम रहीम यांच्यापेक्षा अशोक खरात केस वेगळी ठरू शकते. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आसाराम आणि राम रहीम हे कोर्टाच्या आदेशामुळे गजाआड गेले. त्यांचे साम्राज्य उद्ध्वस्त झाले नाही. त्यांचा भक्त संप्रदाय, त्यांचे आश्रम आजही कायम आहेत. पण इथे अशोक खराच्या साम्राज्यावरच घाव घातला गेलाय. त्यामुळे त्याच्या साम्राज्याची घरघर आपण ऐकत आहोत. राजकीय इच्छाशक्ती आणि नाशिक पोलिसांच्या कारवाईनं संदेश दिलाय, अशोक खराची पॉवर उद्ध्वस्त झाली आहे, त्याला घाबरू नका. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, नाशिक पोलीस कमिशनर संदीप कर्णिक आणि आता SITच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांचे कौतुक करायला हवे. पण त्यांनी लक्ष दिले पाहिजे या प्रकरणातील 2 गंभीर बाबींकडे. पहिली बाब म्हणजे पीडित महिलांचे बाहेर आलेले व्हिडिओ. त्या पीडित आहेत, गुन्हेगार नाहीत. पण समाजातील अनेक लोक ते समजण्या इतके परिपक्व नाहीत किंवा समाजात खराचेच अनेक अवतार आहेतच. ज्यांच्यामुळे हे व्हिडिओ बाहेर आले त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई लवकरात लवकर व्हायला हवी. दुसरी गंभीर बाब म्हणजे अनेक लोकांना ह्या व्हिडिओमधल्या बायका कोण, मीडियानं ब्लर केले असले तरी त्यांचे खरे चेहरे नक्की काय आहेत हे शोधून काढण्यात, ते सोशल मीडियावर पोस्ट करण्यात खूप आनंद मिळतोय. काही लोकांना तर खरे चेहरे मिळाले नाही तर AIचा गलिच्छ वापर करून सुद्धा काही पोस्ट करण्यात येत आहेत. सरकारनं कडक कारवाई करू असं म्हटलं तर आहे, पण अजून तरी सगळी यंत्रणा महिलांच्या तक्रारी घेणे, खराची चौकशी अजून खोलवर करणे यात गुंतली आहे. आणि त्यामुळे असे विकृत लोक पाहिजे ते लिहायला, पाहिजे तशी या पीडितांची बदनामी करायला मोकळे आहेत असं दिसतंय. अशा लोकांना पकडून समाजासमोर त्यांची सुद्धा अशोक खरात सारखीच धिंड जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत FIR करायला खूपशा बायका धजवणार नाहीत. पूर्वी अगदी खरे.